दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। वोट जिहाद पार्ट 2। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीजींनी त्याचा उल्लेख केला की 2024-25 मध्ये येथे 6 लाख बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देऊन भारतीय नागरिक बनवण्याचं कटकारस्थान आता उघडकीस आलं आहे। 2024च्या वर्षात आतापर्यंत माझ्याकडे जी माहिती आली 2 लाखहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले जन्म प्रमाणपत्र द्यायचे। वोट जिहाद पार्ट 1 जे विधानसभेच्या वेळी मालेगाव मध्ये आम्ही उघडकीस आणलं होतं, सिराज मोहम्मद बगाड यांच्याकडे 2200 कोटी रुपये देश विदेशातून आले। तपासात आता हे बाहेर आलं आहे की 379 कोटी रुपये हे विधानसभा निवडणुकीत आणि आता या प्रकारच्या कामात वापरले जात आहे। 1969चा उशिरा जन्म नोंद या कायद्यात 2023 नोव्हेंबर पर्यंत मॅजिस्ट्रेटला अधिकार होते, आता तहसीलदारला दिले। त्या आधारावर महाराष्ट्रातल्या 50 शहरात 1000, 2000, 5000 अर्ज करण्यात आलेले आहेत। त्यात बोगस दस्तावेज लावले आहेत। स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घरी बसून दिले गेले आहे। आज अकोला जिल्ह्यात 15,000 अर्ज आलेले आहेत आणि म्हणून आम्ही सगळे चिंतित आहोत। अकोला तालुक्यात सुमारे 5000 आलेले आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर अकोला महापालिकेत 2020 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये सगळे मिळून फक्त 1600 लोकांना मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 5 वर्षात 1600 आदेश दिले होते। आणि आज मला अकोला महापालिका आयुक्त म्हणतात या 2024 मध्ये एका वर्षात 2500 लोकांना प्रमाणपत्र दिली गेली। आज विस्तृत झालेल्या चर्चेत आम्ही कलेक्टरना आवाहन केलं आहे, एक नवीन प्रमाणपत्र देता येणार नाही असं राज्य सरकारने आदेश दिला आहे। पण ज्यांना दिले गेले आहेत त्याचा प्रत्येक अर्जाची छाननी केली पाहिजे, रिव्ह्यू केला पाहिजे। कलेक्टरनी या संबंधात आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे। महाराष्ट्रात मविया आघाडी वोट जिहाद वोट बँक साठी देशाची सुरक्षा खतऱ्यात टाकत आहेत, कारण हे बांगलादेशी रोहिंग्यांना सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, आईटी प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।